नमस्कार. आज आपण बघणार आहोत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी आपली साधी सोपी रेसिपी आहे. ती कोणालाही जमेल अशीच आहे. ती फक्त कोथिंबीर मी काय केलं, कापून ठेव तुम्हाला दाखवते. मी या कोथिंबीरची जुडी आणली, ती आधी स्वच्छ खालून धुवून घेतली. त्या आणि गावठी कोथिंबीर आणलेली आहे. आणि तुम्ही पण जास्त फुललेली कोथिंबीर नाही घ्यायची, थोडीशी गावठी अशी तर त्या बारीक पानं असतात ना त्याची, तशी घ्यायची. तिला जुडी स्वच्छ धुतली, तिला साफ केली. त्यानंतर ती परत एकदा सोलून काढून म्हणजे धागा काढून त्याचा मी परत व्यवस्थित साफ करून घेतली. त्यानंतर पाण्यामध्ये मी कमीत कमी मी अर्धा ते पाऊण तास ठेवले होते, कारण खाली मोठं भांडं घेतलं होतं. मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून ठेवली. त्यानंतर अर्धा तासाने ती परत पाण्यातून काढून 2-3 वेळा स्वच्छ धुतली. तिला पाण्यातून चाळणीत काढली. चाळणीतून तिला मी 15 ते 20 मिनटं गाळून पाणी घालवलं. त्याचं पाणी गाळल्यानंतर ती सुकून झाल्यानंतर आता ही कोथिंबीर आपली ही अशी झालेली आहे. हे बघा, पूर्णपणे सुकलेली आहे, बारीक कापलेली आहे ती. आता याची आपण करणार आहोत वडी, करणार आहोत कोथिंबीर वडी. हा एक झालं. आता दुसरं तर एका भांड्यात मी भांडं घेतले, त्याच्यामध्ये 1 वाटी चण्याचं पीठ आणि थोडंसं छोटी वाटी असं अर्ध वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठाने थोडीशी आपली जी वडी आहे ना खुसखुशीत होते. म्हणून आता आपण हे जे दोन्ही मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता त्याला पूर्ण एकत्र जीव करून, चण्याचं पीठही कमी लागतं त्याला. मी 1 वाटी घेतलेली आहे, तुम्हाला दाखवली मी. आणि त्यात थोडंसं नावाला मी छोट्या वाटी अर्धा वाटी घेतले पीठ तांदळाचं. तर हे मिश्रण आपण त्यात गुट्टे राहता कामा नये. थोडं थोडं पाणी घेऊन आधी गुट्टी हे करून गुट्टा घालून घ्यायचा. पीठ पूर्ण गोळून घेतलं. त्याला थोडंसं पातळ असं बनवायचं आपल्याला. पूर्ण गुट्या घ्यायला त्याच्यात. त्याला पाणी किती लागलं तर 1 वाटी मी भरून घेतलं होतं पाणी, आणि ही दुसरी वाटी घेतली, त्यातलं थोडंसं म्हणजे पाव पाणी मी घेतलं, म्हणजे 1 आणि पाव पाणी असं घेतलं थोडंसं. आपलं हे मिश्रणही तयार झालं. इकडे बघत असाल, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही. हे करून घेतलं आपण. त्यात मी मिरच्या घेतल्या साठं, जसं तुम्हाला तिखट लागतं ना तशा मिरच्या घ्या. आलं घेतलं थोडंसं, लसूण घेतले आणि जिरं. आता हे मिश्रण मी वाटून घेते. खडबडीत वाटायचं आपल्याला, जास्त बारीक नाही करायचं आहे. आपलं हे असं खडबडीतही वाटून झालेलं आहे. कोथिंबीर ही आपली तयारी झालेली आहे. आता आपली कोथिंबीर साफ करून झाले, ही कापून झालेली आहे. इकडे पीठ पण झालेलं आहे आणि आपलं आता हे वाटणही झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. हे तापत ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं. गरम झालं आहे. थोडंसं हिंग, आता हे आपण खडबडी जे वाटून घेतले ते टाकून द्यायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण थोडीशी हळद, थोडंसं साठवणीतला मसाला, पण मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अंदाजे, जसं तुम्हाला तिखट पाहिजे ना तसं तुम्ही तिखट टाका. आणि मिरची पावडर, थोडीसे गरम मसाला, आणि 1 चमचा धनिया पावडर. या मिश्रणला व्यवस्थित आपण तेलात परतून घ्यायचं आपल्याला. करपून द्यायचं नाही त्याला.
लगेच आपण कोथिंबीर टाकून द्यायची. कोथिंबीरला पण व्यवस्थित परतवायची, आपल्याला शिजून द्यायचे. थोड्यात म्हणजे शिजून द्यायची आपल्याला. त्याला जाडे जाडे दांडे वगैरे कापून घेऊ नका त्याच्यामध्ये. म्हणजे मंद गॅसवरती आपल्याला परतून घ्यायची. त्याला जर तुम्हाला आंबट पाहिजे असेल तर चिंचेचं थोडंसं पाणी तुम्ही टाकलं तरी चालेल. कोणाकोणाला आंबट लागते, आंबट तिखट वगैरे. त्यामध्ये तुम्ही जर चिंचेचा पोळ करून घेतलं, साईडला ठेवलं आधी अर्धा तास आधी चिंच थोडीशी भिजत ठेवायची. त्याच्यामध्ये गूळ पाहिजे असेल तर गूळही तुम्ही टाकू शकता. मस्त वास सुटलेला आहे मिश्रणालाच नुसतं. आपलं शिजून झालं. त्याच्यामध्ये थोडीशी साखर, अगदी नावाला थोडीशी साखर टाकायची. आता आपण हे जे चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ भिजवून ठेवले ते आपण ओतून घ्यायचं याच्यामध्ये. आता हे मिश्रण पूर्ण एक जीव करून घ्यायचं. पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आवश्यकता नाही आहे मीठ कमी झाले म्हणून. जर तुम्हाला वाटलं कमी आहे तर थोडंसं चाखून बघायचं. कमी वाटलं तर वरती आपण टाकू शकता, पण ते सुकायच्या आधी टाकायचं. आता जे आपण फिरवतोय ना तेव्हा थोडंसं आपण बघायचं. आणि थोडंसं कमी वाटेल तर टाकू नका, कारण अजून ते गुटायचं आहे आपल्याला ते पूर्णपणे पीठ. बारीकच गॅस ठेवा, मोठा गॅस ठेवू नका. शिजलं पाहिजे पीठ. त्याचं एकच टेन्शन आहे की ज्याचे हात चांगले पाहिजेत त्यांनीच करावं. सुकत चाललं आपलं पीठ हळूहळू. आलं तर आपण याच्यामध्ये सफेद तिळ टाकणार आहोत. सफेद तिळ दिसायला खूप छान दिसतात. वडी छान दिसते सफेद तिळाने. वरतून लावण्याऐवजी असं पिठातच मी एकसाथ करून घ्यायचं. त्याला पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला घोळायचं आहे. तिळही मस्त आहे की आतमध्ये बसून राहतात आणि वरून लावलं तर ते आपल्याला फ्राय वगैरे करायला घेतलं ना आपण वडी तर ते तीळ बाहेर पडतं. त्यामुळे शिजवतानाच तीळ टाका. थोडंसं दिसायला पण छान दिसते ती. वरती नुसते नावाला दिसतात तीळ. हे आतपर्यंत शिजवून पण निघतात आणि पूर्ण पिठामध्ये मिक्स होऊन जातात ते. चहा बनवून नाश्त्याला पण तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता किंवा चिंचेचे आणि गुळाची खजुराची अशी मिक्स करून तुम्ही चटणीने बरं खाऊ शकता. खजुराची चटणी बनवा, गुळाची आणि गुळ आणि चिंच मिक्स करून त्याची चटणी बनवून खा. शिजत चाललं तसं पीठ बघा कसं चमकायला लागलं. असं करून बघायचं. जर पातळ वाटलं तर थोडं अजून आपल्याला काय त्याच्याने कावील तरी समजतं आपल्याला पातळ आहे म्हणून. चिकट आहे म्हणजे थोडं अजून आपलं व्हायला पाहिजे.
आपलं झालं आहे. गॅस बंद करायचं. घेतलेली आहे मी. तुमच्याकडे जर वडी थापायचं जर भांडं का असेल तर ते घेतलं तरी चालेल. पूर्णपणे वडी आपली जी आहे कोथिंबीरची वडी चिकटायला पाहिजे म्हणून त्याला तेल लावून घ्यायचं परातीला. आपण तेल लावून घेतलं परातीला. आपण हे पीठ काढून घ्यायचं. मस्तपैकी पीठ पडलं पटकन. थोडी जाडसरच आपण हे करायची, म्हणजे थोडं फ्राय केलं तरी छान लागते ती. जास्त पातळ नाही करायचे. थोडंसं गरम आहे आपलं पीठ. वडी थापून झाली. आता याला आपण थंड होण्यासाठी ठेवायचं. मी पीठ वगैरे आपण घेतलं. कोथिंबीरचं आपण जेव्हा फ्राय करून घेतली मिरची आणि कोथिंबीर, त्याला बरोबर 3 मिनटं लागली आपल्याला. त्याच्यानंतर पीठ टाकून आपण पूर्ण घोळून घेतलं. हे पीठ एकसाथ करून घेतलं. त्याला कमीत कमी आपल्याला 7 मिनटं लागली. बारीक गॅसवरतीच केलं आहे. बघा करून तुम्ही पण. आता याला आपण थंड व्हायला ठेवूया. आता आपली वडी मस्त की थंडगार झालेली आहे. एकदम गाढ झालेली, त्यामुळे आपल्याला तुकडेही पटापट काढता येतील. माझ्याकडे माझं घरगुती आहे. मी ते आपल्याकडे जे सामान असतं ते तेच मी सगळं बनवत असते. त्यामुळे माझ्याकडे सगळं ट्रे वगैरे नाही आहे. माझ्याकडे साधीशी परात आहे आणि आपलं नेहमीसारखं आपलं चाकूऐवजी मी थोडंसं पलिता वापरते त्याच्यामध्ये. कारण चाकूनी सरळच येतील असं नाही, पलिताने बरोबर तुकडे पाडता येतील. छोट्या जसं तुम्हाला तुकड्या पाहिजे तसं काढा तुम्ही. थोडीशी जाडसरच आहे आपली तुकडी वडी. आता आपल्या वड्या तयार आहेत खाण्यासाठी. फ्राय करायला घेऊया आता. आता आपण फ्राय करून घेणार आहे वडी. जर तुम्हाला कमी तेलात करायची असेल तर तुम्ही तव्यावरही फ्राय करू शकता. पण आपण जर कढईमध्ये फ्राय केली ना तर आतून पण व्यवस्थित ती फ्राय होते. मस्त की अशी आपली फ्राय झालेली आहे. कडकही नाही आणि जास्त नरमही नाही, अशी फ्राय करायची. करून बघा तुम्ही नक्की, खूप छान लागते. डीप फ्रायने आतूनही भाजली जाते व्यवस्थित. जशी पाहिजे तशी आपण फ्राय करू शकतो. तुम्हाला जर जास्त कडक पाहिजे असेल तर आपण कडकही करू शकतो. नरम पाहिजे असेल तर थोडं लवकर काढायची. आता करून बघा तुम्ही नक्की कशी वाटली ती रेसिपी माझी आणि मला कमेंट करा. थँक्यू.